नमस्कार मित्रांनो, एक काळ होता की ज्यामध्ये आपण रोख पैशांचा व्यवहार करत होतो, पण आजकाल पैसे विसरले माणूस. फक्त मोबाईल आणि मोबाईलच्या सहाय्याने आपण सगळ्या गोष्टी विकत घेत असतो. भारतभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल व्यवहार होत असतात, ज्यासाठी UPIचा वापर होतो. तसेच बहुतेक वेळा रोख रक्कम काढण्यासाठी ATM मशीनचा वापर देखील केला जातो. काही दिवसात जे काही बँकिंग आणि UPI नियमांमध्ये बदल होणार असल्याचे इथे स्पष्ट दिसते. या बदलांच्या नियमांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असल्याचं आपल्याला दिसते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच UPIने आता जे काही नियम आहेत त्याद्वारे केलेल्या व्यवहारांची प्रभावीता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी डिझाईन केलेले नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. जे काही बँकिंग प्रक्रियेदरम्यान क्रेडिट कार्ड कायदे आणि त्यांचे फायदे या सगळे मार्गदर्शक तत्त्वे, ATMमधून पैसे काढण्याच्या प्रक्रिया आणि बरेच काही यामध्ये बदल करणार असल्याचं समजते. एप्रिलपासून बदलणाऱ्या बँकिंग आणि UPI नियमांवर एक नजर आपण बघूया की चेंजेस काय होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशनने काय चेंजेस केले, सर्वसामान्यांच्या खिशाला याला खात्री बसणार आहे का दरवर्षीप्रमाणेच मागच्या वर्षी देखील अशी एक बातमी आली होती, ती बातमी खरी असणार आहे का, या सगळ्या विषयांवर आपण आज थोडक्यात बोलणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. काही लोकांना कंटाळा वाटतो, त्यामुळे ते व्हिडिओ अर्ध्यात सोडतात आणि अर्धी अधुरी माहिती घेऊन ते बाजारात फिरत असतात. त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची तुमच्यासाठी ठरणार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, लाईक करा. 1 एप्रिलपासून या नियमांवर बँका, पेमेंट सेवा प्रदाते आणि फोनपे, GPay व Paytm सारख्या UPI सेवा प्रदात्यांना UPI आयडेंटिटीबाबत विशिष्ट कारवाई करणे बंधनकारक असणार आहे. NPCIच्या निर्देशानुसार बँका PCS, मोबाईल नंबर आणि रिव्होकेशन लिस्ट, डिजिटलायझेशन प्लॅटफॉर्म या सगळ्या गोष्टींचे वापरावे आणि त्यानुसार त्यांचा डेटाबेस नियमित अंतराने किमान आठवड्यात अपडेट करावा. या बदलाचा उद्देश कालबाह्य मोबाईल नंबरमुळे होणाऱ्या व्यवहारातील चुका ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी असणार आहे. दूरसंचार विभागाच्या DOT मार्गदर्शक तत्वानुसार त्यांनी डिस्कनेक्ट केलेला मोबाईल नंबर 90 दिवसांनंतर नवीन वापरकर्त्याच्या हस्तांतरित करू शकतात. दूरसंचार सेवा प्रदाते जे काही 3 महिने त्या नंबरवर कोणतेही कॉल, संदेश किंवा डेटा वापर न झाल्याचा ग्राहकाचा मोबाईल नंबर निष्क्रिय करतात आणि तो जो काही मोबाईल नंबर आहे तो नवीन व्यक्तीला देण्यात येतो आणि मग अशामध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस जास्त असतात. नवीन UPI नियमानुसार निष्क्रिय मोबाईल नंबरशी संबंधित UPI ID बंद केले जातात आणि त्यानुसार तुमचा कनेक्ट केलेला UPI ID अनलिंक केला जाईल आणि जर तुमच्या बँकेत नोंदणीकृत मोबाईल नंबर बराच काळ निष्क्रिय असेल तर UPI सेवा राहणार नाही. वापरकर्त्यांनी त्यांचे बँकेत नोंदणीकृत सेल फोन नंबर आणि सक्रिय असल्याची खात्री करणे बंधनकारक असणार आहे. आता जर असे केले नसेल तर पुन्हा नियुक्त केलेल्या किंवा निष्क्रिय नंबरशी संबंधित UPI सेवा निलंबित करण्यात येऊ शकते, असं स्पष्ट त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे. आता बँकिंग नियमांमध्ये काय बदल होणार आहेत, ATM पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काय बदल होणार आहेत तेही देखील आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार रिझर्व्ह बँकेने ATM इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ करण्याची मान्यता दिली आहे. यामध्ये ATM चालवण्याचा खर्च आणि बँक तिच्या सेवा वापरकर्त्यांसाठी दुसऱ्या बँकेला देत असलेल्या किमतीचा समावेश असणार आहे. ATM सेवा वापरकर्त्यांना एका बँकेकडून दुसऱ्या बँकेवर ATM इंटरचेंज शुल्क आकारले जाणार आहे. ही व्यवहाराची टक्केवारी असणार असून महिन्यामध्ये ATMमधून मोफत पैसे काढण्याचे प्रमाण आता कमी करण्यात आलेले आहे. विशेषतः जे काही बँक असणारे इतर बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या ATMमधील व्यवहारांसाठी वापरकर्ते आता महिन्यातून केवळ 3 वेळा इतर बँकांमधून पैसे काढू शकतील. तसेच प्रत्येक व्यवहारासाठी 20 ते 25 रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचं देखील मिळणार आहे. आता याच्यामध्ये ज्याप्रमाणे माहिती समोर आली तर बदल हे जे काही असणारे हे 1 एप्रिलपासून लागू होतील. वाढलेले खर्च हे RBIने मंजूर केलेले आणि त्यांच्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIने केलेल्या सूचना भाग असल्याचं सांगण्यात येत आहे.
अतिरिक्त खर्च लागू झाल्यामुळे नियमित ATM मधून पैसे काढणारे ग्राहक केवळ त्यांच्याच बँकेच्या ATM मधून पैसे काढून व्यवहार सुरू ठेवू शकतात आणि अतिरिक्त खर्च वाचू शकतात. जर दुसऱ्या बँकेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला पैसे पे करावे लागतील. बँकांच्या नियमानुसार किमान बॅलन्स ठेवणे देखील बंधनकारक असणार आहे. ते तर ऑलरेडी आधीपासूनच आहे. अजून एका चांगल्या वृत्तपत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार जे काही SBI, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इतर बँकांच्या किमान बॅलन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. खाते शहरी किंवा ग्रामीण भागात आहे की नाही यावर अवलंबून असलेल्या बँकेतील किमान बॅलन्सच्या अटी बदलल्या जाणार आहेत. बँकेने शिफारस केलेली बॅलन्स रक्कम, खात्यामध्ये न ठेवलेल्या दंड, शुल्क या सगळ्या गोष्टी इथे आकारलं जाणार आहे. आता जे काही तुमचे सेविंग अकाउंट आहे किंवा काही लोकांचे FD असणारे त्याच्यावर देखील जे काही व्याजदर मिळतं त्याच्यामध्ये अनेक बँका मुदत ठेवी आणि बचत खात्यांवरील व्याजदर बदलत आहेत. बचत खात्यांवरील व्याजदर आता खात्यातील शिल्लक रकमेनुसार निश्चित केली जाईल. हे बदल बचतीचा प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पर्धात्मक परतावा देण्यासाठी केले जाणार असल्याचं आपल्याला इथं समजतं आहे. आता ही जी काही पॉझिटिव्ह पे सिस्टीमची अंमलबजावणी होणार असल्यास आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम काय असणार आहे तर अनेक बँका व्यवहार सुरक्षित सुधारण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम वापरत आहे. आता याच्यामध्ये 5,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेक पेमेंटची या यंत्रणेद्वारे योग्य पडताळणी केली जाणार आहे. खास हे चेकची फसवेगिरी रोखण्यासाठी असणार आहे. फसवणूक आणि चुका टाळण्यासाठी ग्राहकांच्या प्रक्रिया करणाऱ्यांपूर्वी चेक नंबर, तारीख, पैसे देणाऱ्यांचे नाव, रक्कम यासाठी ही माहिती पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या अंतर्गत चेक केली जाणार आहे. डिजिटल बँकेची काय वैशिष्ट्ये असणार आहे याच्यामध्ये की डिजिटल बँकेला प्रोत्साहन देण्याकरता बँका ग्राहकांना SBIचा वापर करताना जे काही महत्त्वाचे नियम असणारे नॉट ओन्ली फक्त SBI, सगळ्या ज्या काही बँका आहेत त्या बँकांना आता चॅट बॉक्सद्वारे देखील त्यांची व्यवहार ते करू शकणार आहे. म्हणजे जर काही प्रॉब्लेम असतील तर आपल्याला चॅट बॉक्सद्वारे आपल्याला आपले जे काही कन्सल्टंट आहेत बँकेचे त्यांच्याशी आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे जे काही नियम आहेत हे नियम 1 एप्रिलपासून बदलणार असल्याचं इथे RBIच्या वतीने सांगण्यात आलं आहे. आता 1 एप्रिल म्हणजे येत्या काही पुढच्या आठवड्यामध्येच हे नियम बदलणार आहे आणि याचा सर्वसामान्य लोकांना जे लोक अजून देखील पेटीएम, फोनपे वगैरे जे काही UPI वापरत नाही, सर्वसामान्य जनता जी की अजून कॅशवर अवलंबून आहे त्या लोकांना याचा फटका नक्कीच बसणार आहे. याच्याही आधी असे खूप काही नियम बँकेकडून लावण्यात आले पण यावेळेस रिझर्व्ह बँकेने याच्यासाठी खास मंजुरी दिली. ज्या काही बँका आहेत त्या बँकांचं जे काही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही ATM मधनं पैसे काढले जात आहेत लोक वारंवार कमी पैसे काढत असतात आणि त्याच्यामुळे वारंवार ट्रान्झॅक्शन वाढत असतात आणि जो काही खर्च आहे ATM सांभाळण्याचा खर्च असो किंवा तिथे ठेवणारा सिक्युरिटीचा खर्च असो किंवा बँकांमध्ये इतर बँकांचे ट्रान्झॅक्शन, समजा कोणाचं HDFCमध्ये अकाउंट आहे तर तो कंटिन्यू दुसऱ्या बँकेमध्ये हे त्याचं पैसे काढत असतो आणि याच्यामुळे जे काही तोटा जी काही बँक आहे त्या बँकेला भोगावा लागतो, सहन करावा लागतो आणि म्हणून या गोष्टी टाळण्यासाठी या नवीन नियमांचा अवलंब करायचं त्यांचं ठरवलेलं आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.